बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 65 वर्षीय नराधमानं 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल झाला। पुण्यातील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू आढळल्यानं खळबळ। डॉक्टर गायकवाड यांनी धाडस दाखवत वस्तू स्वतः मोकळ्या जागेत नेली। पोलिसांकडून नियंत्रित स्फोट करत वस्तू निकामी। नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून सीबीआयकडून 6 आरोपींना अटक। नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरातून धनंजय लोखंडेला अटक। खैरनारच्या भावालाही ताब्यात घेतलं। घराची झाडाझडती। अशोक खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यात चार्जशीट दाखल। उर्वरित गुन्ह्यांचं दोषारोपपत्र लवकरच। भाविकांना मृत्यूची भीती दाखवत लैंगिक शोषण, लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघड। अशोक खरातची आर्थिक व्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज ईडी चौकशी। चाकणकर चौकशीला हजर राहणार का याची उत्सुकता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी करणार। पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बसनं प्रवास करणार। पाकिस्तानातील गँगस्टर आणि आयएसआय एजंट शहजाद भट्टीच्या नेटवर्कला दणका। राज्यभरात 65 ठिकाणी छापे। तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू होता। तब्बल 20 वर्षांनंतर आज पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल लागण्याची शक्यता। माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांच्यावर चुलत भावाच्या हत्येचा आरोप। 3 जून 2006ला नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या। केंद्र सरकारची साखर निर्यातीवर तातडीची बंदी। 30 सप्टेंबरपर्यंत बंदीची अधिसूचना जारी। देशांतर्गत बाजारात किमती नियंत्रित ठेवण्यासाठी निर्यात रोखली। विधान परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या 10 आमदारांचा आज शपथविधी। भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि महाविकास आघाडीचा 1 आमदार शपथ घेणार। मुख्यमंत्री उपस्थित राहणार। आजपासून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। अमूल, मदर डेअरी, वेरका कंपन्यांनी दर वाढवले। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार। माझाच्या बातमीनंतर अखेर नेत्रहीनांना न्याय मिळाला। संजय गांधी निराधार योजनेचा रखडलेला निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात। लाभार्थ्यांनी माझाचे आभार मानले। ब्रिक्स परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज भारतात बैठक। इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची भारताचा दौरा करणार। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करणार। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प चीन दौऱ्यावर। आज शी जिनपिंग यांची भेट घेणार। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर महासत्तांच्या नेत्यांच्या भेटीला महत्त्व। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय। विराट कोहलीचं झंझावाती शतक। आरसीबीचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।